नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तलाठी आणि ग्रामसेवक हे गाव पातळीवरली महत्त्वाची दोन पदे। या दोन पदांचा संपर्क गाव पातळीवर सर्व व्यक्तींशी येत असतो। या पदांची मोठी क्रेज असलेली आपल्याला दिसून येते। तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या दोन्ही पदांचा पगार, पात्रता, त्याचबरोबर प्रमोशन या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पदांची तयारी करण्यासंदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघूया तलाठी आणि ग्रामसेवक या दोन्ही पदांबद्दलची संपूर्ण माहिती। आपण जर बघितलं या ठिकाणी तलाठी या पदासाठी पात्रता जी आहे ती या पदवी असते। पदवी आणि एमएससीआयटी अशी पात्रता आपल्याला आवश्यक असते। त्याचबरोबर तलाठी या पदासाठी जर आपण वयोमर्यादा जर या ठिकाणी बघितली, ओपन साठी 18 ते 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच तलाठी पदासाठी ग्रॅज्युएशन आवश्यक असते। त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी किमान शिक्षण जे आहे 12वी साठी 60 गुण आवश्यक असते आणि कृषी पदविका बीएसडब्ल्यू पात्र विद्यार्थी सुद्धा ग्रामसेवक या पदाची तयारी करू शकतात। त्याचबरोबर एमएससीआयटी उत्तीर्ण असणे किंवा नियुक्तीनंतर 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याची या ठिकाणी सवलत असते। वयोमर्यादा जर आपण बघितली, ग्रामसेवक या पदासाठी ओपन साठी 18 ते 38 वर्ष आहे आणि राखीव वर्गासाठी या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आवश्यक असते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तलाठी या पदासाठी परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितला या ठिकाणी, तर टोटल 100 प्रश्न असतात। 200 मार्काचा या ठिकाणी पेपर असतो। मराठी 25 मार्क्स, इंग्लिश 25 मार्क्स, सामान्य ज्ञान जीकेजीएस म्हणतो आपण त्याला 25 मार्क्स आणि त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता 25 मार्कासाठी आपल्याला विचारलं जातं। त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही बघितलं, मराठी 15 मार्क्स, त्याचबरोबर इंग्लिश 15 मार्क्स, अंकगणित बुद्धिमत्ता 15 मार्क्स, सामान्य ज्ञान हे 15 मार्क्स अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 40 प्रश्न हे कृषी व तांत्रिक विषयांवर या ठिकाणी विचारले जातात। 100 प्रश्न असतात, 200 मार्काचा पेपर असतो। दोन्हीसाठी सेम प्रश्न आणि सेम गुणांची आपल्याला तयारी करायची असते। यानंतर पुढे जर आपण बघितलं की महसूल विभागामध्ये तलाठी हे पद जे आहे ते सर्वात महत्त्वाचं असतं आणि या तलाठी पदाची परीक्षा ही आता एमपीएससी मार्फत होणार आहे। ग्रामसेवक या पदाचा जर आपण विचार केला की जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक हे एक महत्त्वाचं पद असतं आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षा जिल्हा स्तरावर आयबीपीएस किंवा टीसीएस मार्फत घेतली जाते। टोटल जर बघितलं आपण या ठिकाणी 100 प्रश्न असतात आणि 200 गुणांची आपल्याला तयारी करायची असते। निगेटिव्ह मार्किंग नसते, वेळ हा 2 तास असतो, म्हणून पूर्ण प्रश्न आपल्याला सोडवण्याची या ठिकाणी संधी असते। सर्व अटेम्प्ट जर केले प्रश्न तर त्यानुसार आपल्याला मार्क्स चांगले पडत असतात आणि त्यानुसार मेरिट लागत असते। त्यानंतर जर कामे जर बघितली आपण, तलाठी या पदाची कामे शेत जमिनीच्या नोंदी ठेवणे, शेती पिकांची या ठिकाणी पाहणी करणे, त्याचबरोबर महसूल व कर वसुली करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या ठिकाणी पंचनामे करणे, त्याचबरोबर 7/12/8 या संदर्भातले उतारे अपडेट करणे, फेरफार नोंदी अपडेट करणे, या सर्व कामे या ठिकाणी तलाठी या पदासाठी असतात। त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही बघितली, ग्रामसेवकांची कामे ही असतात शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, जन्म मृत्यूची नोंद करणे, गावातील स्वच्छता अभियान राबवणे, त्याचबरोबर विविध विकासात्मक अहवाल सादर करणे, ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित सांभाळणे, या संदर्भातली कामे ग्रामसेवक या पदासाठी असलेले आपल्याला दिसून येतात। तलाठी या पदासाठी आणि ग्रामसेवक या पदासाठी थोडीशी वेगळी कामे असतात, परंतु दोन्ही पदे ही महत्त्वाची पदे असलेली आपल्याला दिसून येतात। ग्राम प्रशासनामध्ये तलाठी या ठिकाणी महसूल विभागाचा कणा मानला जातो आणि त्याचबरोबर ग्रामसेवक जे आहे ते जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात। झेडपीच्या योजना गाव पातळीवर राबवण्याचं काम ग्रामसेवक करतात आणि महसूल विभागाच्या सर्व योजना गाव पातळीवर या ठिकाणी राबवण्याचं काम तलाठी करत असतात। त्यानंतर बघा, करिअर आणि पगाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी या पदाची नियुक्ती ही कायमस्वरूपी असते बघा आणि पगार हा सुरुवातीपासूनच सुरू होत असतो। 35,000 ते 42,000 रुपये पर महिना आपल्याला पगार असतो। त्या तुलनेत जर ग्रामसेवक या पदाची जर बघितलं तर कंत्राटी ग्रामसेवक 3 वर्षासाठी नियुक्त केले जातं आणि त्यानंतर कायमस्वरूपी
झेडपी या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर पगार हा 32,000 ते 38,000 रुपयेपर्यंत असतो. ज्यावेळेस ग्रामसेवक या पदासाठी कंत्राटी नियुक्ती असते त्यावेळेस मानधन 16,000 रुपये पर महिना असतं आणि 3 वर्षानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती आपली होत असते. असे ही करिअरची या ठिकाणी आणि पगाराची तुलनात्मक दृष्ट्या ग्रामसेवक आणि तलाठी या दोन्ही पदांची या ठिकाणी तुलना होऊ शकते. त्यानंतर पदोन्नती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांची माहिती तर दिली सर तुम्ही, पण पदोन्नती कशी होते? तलाठी या पदाची पदोन्नती जी आहे ती मंडळ अधिकारी आणि पुढे नायब तहसीलदार पर्यंत आपल्याला संधी असते. आणि ग्रामसेवक यांची पदोन्नती जी असते, ग्रामसेवक सुरुवातीला कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर ग्रामसेवक, त्यानंतर विस्तार अधिकारी आणि पुढे वरिष्ठ लेवलची पंचायत लेवलची या ठिकाणी पंचायत समितीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून आपल्याला प्रमोशन मिळत असते. म्हणून दोन्ही पदांची जर या ठिकाणी माहिती बघितली तर दोन्ही पदांमध्ये प्रमोशनची खूप चांगली संधी उपलब्ध असते. त्यानंतर तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तलाठी आणि ग्रामसेवक या दोन्ही पदांसाठी तलाठी हे पद महसूल विभागा अंडर असते, ग्रामसेवक हे पद जिल्हा परिषद अंडर असते. त्याचबरोबर तलाठीसाठी पदवी आणि MSc आवश्यक असते. ग्रामसेवकसाठी 12वी मध्ये 60 गुण किंवा कृषी पदविका या ठिकाणी आवश्यक असते. त्याचबरोबर तलाठीसाठी तांत्रिक विषय हा नसतो, मात्र ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक विषय, कृषी तंत्रज्ञान यावर 40 मार्काचे प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला या ठिकाणी नियुक्ती जी असते तलाठीसाठी कायमस्वरूपी असते, ग्रामसेवकसाठी मात्र 3 वर्ष कंत्राटी 16,000 रुपये मानधन असते. त्यानंतर कायमस्वरूपी पगार जर आपण बघितला तलाठी या पदासाठी सुरुवातीला पासूनच 35,000 किंवा त्यापेक्षा जास्त पगार असतो. ग्रामसेवकसाठी मात्र 3 वर्षानंतर 32,000 ते 38,000 पर्यंत पगार असतो. मुख्य कामे आपण बघितली, 7/12 उतारा, महसूल नोंदणी, पीक पाहणी. त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी ग्रामविकास विविध योजनांची अंमलबजावणी करणे. अशा पद्धतीने तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर तलाठी हे पद या ठिकाणी खूप चांगले आहे. तुमची आवडती पोस्ट कोणती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नक्कीच या पदांची ऍड येणार आहे, सर्व आकृतीबंध आणि MPSC मार्फत तयारी सुरू आहे. म्हणून तलाठी या पदाची भरती कधीही ऍड येऊ शकते. त्याचबरोबर ग्रामसेवक झेडपीचे ऍड सुद्धा 2 वर्षापासून आलेली नाहीये, म्हणून त्या पदांची सुद्धा या ठिकाणी जाहिरात येणार आहे. आता जाहिरात कधी येते बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. कंत्राटी ग्रामसेवक मागच्या वेळेची ही जाहिरात आहे. अशा पद्धतीने सरळ सेवेअंतर्गत हे पद भरलं जातं. या पद्धतीने ऍड येत असते. मग त्यामध्ये बाकी आरोग्य सेवक वगैरे, कनिष्ठ आरेखन, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक अशी पदे असतात. झेडपी अंतर्गत स्वतंत्र पद भरती होत असते. IBPS किंवा TCS मार्फत मागच्या वेळेस भरती झालेली होती, ही मागच्या वर्षीची ऍड आहे. त्यानंतर तलाठी या पदासाठी मागच्या वेळेस 2023 मध्ये ऍड आली होती बघा. 4,644 पदांची जाहिरात आली होती. आणि आता यावेळेस तलाठी ही पदभरती MPSC अंतर्गत होणार आहे. यावेळेस किमान 5 ते 5,500 पदांची पदभरती नक्की होणार आहे. म्हणून MPSC अंतर्गत ही पदभरती आता राबवली जाणार आहे. या दोन्ही पदांची संपूर्ण माहिती जर तुमच्या लक्षात आली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं आवडतं पद, बेस्ट पोस्ट कोणती हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि या दोन्ही पदांच्या परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्व सरळ सेवा भरती आणि महानगरपालिका भरतीची तयारी करण्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आहे. म्हणून आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा आणि तलाठी आणि ग्रामसेवक या पदांची तयारी करा, फक्त इन्फिनिटी अकॅडमी सोबतच. धन्यवाद.